परिषद सर्व पत्रकार बंधूंनी स्वागत करतो. मान्य जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करतो की त्यांनी प्रेसला सुरुवात करा. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या ह्या आपल्या उद्या होत असलेल्या मतदानाच्या अनुषंगाने आपण बरेचदा आपलं इंटरॅक्शन झालेलं आहे. आज आपण आता मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. उद्या सकाळी मतदानाला सकाळी 7ला सुरू होणार आहे आणि त्यासाठी आत्तापर्यंत झालेलं जे काही कामकाज आहे ते आपल्या सोबत शेअर करण्याच्यासाठी आणि आपल्याकडूनही फीडबॅक मिळावा या उद्देशाने आजच्या ह्या पत्रकार परिषदेसाठी आलेल्या सर्वच पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतो. आत्ताच्या घटनेला आता आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही मतदारसंघ आहे मतदारांची संख्या आहे ती आमची मला तुमच्या प्रेस नोटच्या त्याची कॉपी तुमच्यापर्यंत पोहोचवतो 5 मिनिटात. नाही त्यात थोडंसं ठीक आहे, थोडं करेक्शन नंतर करून घेऊ. तर त्याच्यात तुम्हाला मिळालेली आहे. त्याच्यापैकी आता 18,31,000 टोटल आपल्या जिल्ह्याचे वोटर्स आहेत. त्याच्यामध्ये साक्रीमध्ये 3,65,407, धुळे ग्रामीणला 4,09,475, धुळे शहरला 3,64,440, शिंदखेड्याला 3,41,008 आणि शिरपूरला 3,50,996. ट्रान्सजेंडर याच्यामध्ये आहेत 50. त्याच्या पद्धतीनं आपली 18,31,326 टोटल वोटर्स आहेत. आणि सैनिकांची मतदारसंख्या आपल्या जिल्ह्यामध्ये जी आहे 2,476. या सर्व लोकांना आम्हाला ATP बेसद्वारे त्यांना त्यांचं इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड त्यांचं जे काय पोस्टल बॅलेट पेपर आहे तो त्यांना पाठवलेला आहे. त्यांची सुद्धा आता हळूहळू आपल्याकडे बऱ्यापैकी त्याच्यामध्ये 9 मतदार जे होते आपले ह्या याच्यामध्ये 44,296 एकूण जे 17 आणि 18 वर्षाच्या वयोगटामधले मतदार होते. त्याच्यामध्ये साक्रीमध्ये 7,805, धुळे ग्रामीणला 10,648, शहरला 9,784 आणि शिंदखेड्याला 7,313 आणि शिरपूरला 8,746 असे टोटल 44,296 आपल्याकडचे 9 मतदार होते. आपल्याकडे या पूर्ण इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये आपल्या सर्व कामकाजावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि आपल्याला मदत करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून जे आपल्याला ऑब्झर्वर आले होते ते नीलम नामदेव एका सर होते. त्यांच्याकडे साक्री, धुळे रूरल आणि धुळे सिटी होतं आणि शिंदखेडा आणि शिरपूर जे आहे त्याच्यासाठी रणजित कुमार जे आपले दुसरे ऑब्झर्वर होते ते जनरल ऑब्झर्वर होते. पोलीस ऑब्झर्वर आपल्याकडे मीना साहेब होते आणि एक्सपेंडिचर ऑब्झर्वर आपल्याकडे रामनाथन साहेब होते. असे सगळ्या 4ही ऑब्झर्वर खेड्याला 12 उमेदवार आहेत आणि शिरपूरला 6 असे टोटल 56 उमेदवार सध्या आता आपले या निवडणुका लढवित आहेत. या इलेक्शन्सला आपल्याला माहिती आहे की सिव्हिजिलचा ॲप अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच लोकांनी वापरलं आणि त्याच्यामध्ये आपण त्याचा रिस्पॉन्स देखील चांगला दिला. त्याच्या सुद्धा डिटेल्स आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. यावेळी पुन्हा वोटर टर्नआउटचा एक ॲप आता नवीन इलेक्शन कमिशनने दिलेला आहे जो म्हणजे आता प्रत्येक 2 तासाचा डेटा आणि ते काही शेवटी एंड ऑफ पोलच्या वेळेला जो काही मतदानाची आकडेवारी जी आपल्याला मिळत होती तर ती आकडेवारी बऱ्यापैकी करेक्ट मिळावी याच्या अनुषंगाने ह्या वोटर टर्नआउट ॲप सुद्धा आता नव्यानं यामुळे लॉन्च झालेला आहे. त्याचा देखील वापर ह्या आपण या कालावधीमध्ये पुढे उद्याच्या इलेक्शनला आपण करणार आहोत. तरी पण शेवटचं जे काही लास्ट जे काही एंड ऑफ पोल आपण ज्याला म्हणतो तो पोलला थोडासा उशीरच लागणार असतो कारण त्याच्यामध्ये सगळा डेटा सगळ्या लोकांचं रेकॉर्ड दुरुस्त करून आणि तपासून घेऊन फायनल डेटा करायला त्याला वेळ लागतो. तरी पण बऱ्यापैकी त्याला ॲक्युरसी कशी येता येईल त्याच्या अनुषंगाने आपण त्याच्यात काम करणार आहे. यावेळेच्या आचारसंहितेमध्ये आपल्याकडे जे काही टीम होत्या त्या इफेक्टिव्हली अतिशय मोठ्या प्रमाणात आपण टीम लावलेली होती आणि अतिशय मोठं काम या कालावधीमध्ये आपलं झालेलं आहे. त्याच्यामध्ये SSTच्या 30 टीम आपण पालन केलं आणि या कालावधीमध्ये जे काही आपल्याकडे डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टीच्या अनुषंगाने आपल्याकडे पहिल्या 72 तासामध्ये जे आपल्याला करायला लागतं त्यामुळे साधारणतः 28,903 मालमत्तांच्या मध्ये आपण त्याच्यात काम केलं. त्याच्यामध्ये भित्तीपत्रकं 8,904, पोस्टर 4,960, कटआउट होर्डिंग 1,601, बॅनर 2,894 आणि झेंडे काढण्याचं क्रमांक 11,844 असं जवळजवळ 28,903 डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टीमध्ये आपण तेही काम या कालावधीमध्ये आपण केलं. CGच्या ज्या काही तक्रारी आपल्याकडे आल्या होत्या त्या तक्रारींच्या मध्ये 81% काम आपण या तक्रारी आपण वेळेत पूर्ण केलेल्या आहेत.
त्याच्यामध्ये 74 तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या होत्या, 10 ड्रॉप करण्यात आल्या आणि 64 तक्रारीवरती कारवाई करून जवळपास 81% काम आपण या सिव्हिजलमध्ये केलं. 1950 जो आपला काही टोल फ्री क्रमांक होता, या टोल फ्री क्रमांकामध्ये आपल्याला आतापर्यंत जे काही कॉल्स मिळाले त्याच्यामध्ये रेकॉर्ड सुद्धा आम्ही आमच्याकडे ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये त्याचं सुद्धा निराकरण या कालावधीमध्ये करण्यात आलं. सीझर मध्ये मात्र अतिशय रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीचे सीझर या कालावधीमध्ये झाले. जवळपास आपण 9 कोटी रुपयाची कॅश आपण या कालावधीमध्ये आपण सीज केलेली होती. त्याच्या संदर्भामध्ये एन्क्वायरी इन्कम टॅक्स आणि पोलीस डिपार्टमेंट वेगळ्यांनी करत आहेत. आपल्याकडे आपण लिकर जी आहे ती लिकर साधारणतः आपण 1,89,00,000 लिटर म्हणजे त्याची किंमत 3,36,00,000 आहे, तेवढी आपण लिकर या कालावधीमध्ये आपण जप्त करून त्याच्यामध्ये आपण कारवाई केली. ड्रग्स मध्ये आपल्याकडे जो काही गांजा मोठ्या प्रमाणात आपल्या शिरपूर आणि साक्रीच्या भागामध्ये होतो, त्याच्यामुळे आपल्याकडे 3429 किलो गांजा आपण म्हणजे ड्रग्सच्या माध्यमातून आपण तो जप्त केला. त्याची किंमत जवळजवळ 1,11,00,000 रुपये आहे. मौल्यवान वस्तूमध्ये सोनं जे आहे त्या सोन्याच्या आणि इतर ज्या काही बाबी होत्या त्याच्यामध्ये सुद्धा 6.5 किलो सोनं आणि चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू आपण या कालावधीत जप्त केल्या. त्याची पण किंमत जवळजवळ 4.25 कोटी एवढी आहे. आणि इतर ज्या काही वस्तू आहेत त्याच्यामध्ये 3,70,790 ह्या सगळ्या गुटख्याच्या पुढ्या आहेत. म्हणजे गुटख्याची पूर्ण ट्रक पकडला गेला आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या पुढ्या आणि इतर ज्या काही बाबी सापडल्या त्याची सगळ्याची किंमत 3,09,000 अशी साधारणतः 20.93 कोटी म्हणजे 21 कोटी रुपयाचे सीझर्स ह्या पूर्ण मॉडेल कोडच्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून पोलीस, एक्साईज, इन्कम टॅक्स, GST या सर्व ज्या काही यंत्रणा होत्या त्या सगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहे. आत्ताच्या घटकेला आपल्या मतदारसंघामध्ये जी काही मतदान केंद्र आहे टोटल त्याच्यामध्ये आपली 1752 टोटल मतदान केंद्र आहेत आणि एक आपल्याकडे सहाय्यकारी मतदान केंद्र आहे. असे 1753 मतदान केंद्र टोटल आपल्या जिल्ह्यात आता आहेत. आणि त्याच्यातले जे काही क्रिटिकल मतदान केंद्र आपल्याला मागच्या वेळेला आपण चर्चा केली होती त्याच्याप्रमाणे फक्त 4 क्रिटिकल मतदान केंद्र आहेत आणि 1021 मतदान केंद्रावरती आपण वेबकास्टिंगच्या द्वारे आपण त्याच्यावरती नियंत्रण ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये धुळे शहर मधले 100% म्हणजे धुळे शहर 289च्या 289 केंद्रांवरती वेबकास्टिंग राहणार आहे. तर साक्रीमध्ये 201 मतदान केंद्रावरती, धुळे ग्रामीणमध्ये 194 मतदान केंद्रावरती, शिंदखेड्यामध्ये 169 आणि शिरपूरमध्ये 168 अशा 1021 मतदान केंद्र हे वेबकास्टिंगद्वारे आता सुद्धा आपल्या संपल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर आपल्याला पण आमची विनंती आहे की आपण एकदा आमची इथली जी काही डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूम आहे त्या कंट्रोल रूमला आपण व्हिजिट द्यावी जेणेकरून आपल्याला पण लक्षात येईल की सगळ्या मतदान केंद्राचं कशा पद्धतीनं नियंत्रण हे आम्ही इथून आणि आरओच्या लेवलवर ते आरओ करणार आहेत, आमच्या लेवलवरून आम्ही करणार आहोत आणि आपले चीफ इलेक्शन ऑफिसर महाराष्ट्राच्या लेवलवरती त्यांनी पण तिकडे आमच्याकडून लिंक घेतली त्याच्यामुळे ते पण त्या ठिकाणून करणार आहेत आणि इलेक्शन कमिशन दिल्लीवरून देखील या वेबकास्टिंगच्या माध्यमातून सर्व मतदान केंद्रावरती नियंत्रण ठेवलं जाणार आहे. सूक्ष्म निरीक्षकांची सगळ्या मायक्रो आपल्या ऑब्झर्व्हर लोकांनी त्यांचे सूक्ष्म ऑब्झर्व्हर्स 47 ठिकाणी त्यांनी नेमलेले आहेत. त्यांचं त्यांनी ट्रेनिंग वगैरे सगळ्यांचं घेऊन ते डायरेक्टली ऑब्झर्व्हरला रिपोर्ट करणार आहेत. इंडिपेंडंट रिपोर्टिंग जे आहे त्यांचं रिपोर्टिंग हे मायक्रो ऑब्झर्व्हर त्या ऑब्झर्व्हरना करतात. आणि आपल्याकडचे ज्या काही सुट्टीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण शासनाने पण डिक्लेअर केलेला आहे की आपल्याकडच्या ज्या दिवशी उद्या सगळ्याच कामगारांना MIDCतले कामगार असू देत किंवा वेगवेगळ्या खाद्य स्थापनामध्ये काम करणारे सगळे कर्मचारी असू देत त्यांना आपण आणि आपल्या सरकारी यंत्रणेसाठी आपल्याला सर्वच लोकांना सुट्टी डिक्लेअर झालेली आहे. MIDC मध्ये विशेषतः आपल्याकडचे धुळे शहरमधली MIDC असू देत किंवा आपली रड्याण्याची MIDC असू देत त्या ठिकाणच्या सर्वच आस्थापनांना आमच्या आरोग्यातले MIDC जे आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना नियंत्रित करणार आहोत की सगळ्या कर्मचाऱ्यांना म्हणजे त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ते मतदानापासून वंचित राहणार नाही. यासाठी प्रत्येकाला 2 तास 4 तास किंवा काही लागत असेल तर अर्धा दिवस आणि सुट्टी बाकीचे त्यांना मतदान करण्यापुरती तरी कमीत कमी त्यांना परवानगी त्यांच्या आस्थापनामधून दिली जावी हे आम्ही इन्शुअर करणार आहोत. याशिवाय काही ऊसतोड कामगार आपले बाहेर पण गेलेले आहेत म्हणजे जे आपल्या सुरत आणि इतर भागामध्ये ऊसतोड कामगार म्हणून गेलेले आहेत तर त्यांच्या मुकादमांच्या पण आम्ही बैठका घेतल्या. त्यांच्या कन्सर्न त्या कारखान्यांना पण आम्ही पत्राने कळवले की तुम्ही त्या लोकांना सोडा तिथून जेणेकरून आपल्याला मतदानाला थोडीफार तरी मदत होईल. विशेषतः साक्री आणि शिरपूर या 2 मतदारसंघामध्ये ही अडचण आहे. साक्री आणि शिंदखेडा
तर त्या दोन्ही ठिकाणच्यासाठी आम्ही त्या सर्वच लोकांना रायटिंगमध्ये विनंती केलेली आहे. त्याचा थोडा फॉलोअप सुद्धा आम्ही उद्या घेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. यावेळी पण आणखी एक ॲप इलेक्शन कमिशनचा आहे, ते म्हणजे चक्रिका ॲप. ह्या सुद्धा ॲपच्या माध्यमातून आपण आपले जे काही ईव्हीएम आहेत, आतापर्यंत आपण फक्त बसमध्ये आपण आपले GPS लावून आपण सगळ्या ईव्हीएम मशीन मतदान केंद्रावरती पाठवत होतो. आता मात्र बसमध्ये गेल्यानंतर त्या मतदान केंद्रावरती काय व्हायला लागलं हे आपला जो त्या ट्रॅक त्याचा राहत नव्हता. त्याच्यामुळे आता या चक्रिका ॲपच्या माध्यमातून तो जो त्या प्रिसाइडिंग ऑफिसर आणि पोलिंग ऑफिसर नंबर 1 आणि सेक्टर ऑफिसर या तीनही लोकांचे GPS हे त्या ॲपच्या माध्यमातून ट्रॅक होईल आणि जेणेकरून ते आपल्याला मॉनिटर करता येईल की आता ईव्हीएम मशीन्स त्या कुठे आहेत आणि कोण त्याच्या बाजूला बसलेला आहे हे सुद्धा आता त्या कालावधीमध्ये आपल्याला ट्रॅक करता येणार आहे. तर त्याचंही सुद्धा मॉनिटरिंग आणि त्याचं लॉग इन हे सगळे आमच्या प्रिसाइडिंग आणि पोलिंग ऑफिसरच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. यावेळेने जे काय आपण लोकांची नेमणूक केलेली आहे त्याच्यामध्ये आपले प्रिसाइडिंग ऑफिसर, पोलिंग ऑफिसर क्रमांक 1, 2 आणि 3 आणि मायक्रो ऑब्झर्वर अशी आपण त्यांची अपॉइंटमेंट केलेली आहे. आपल्याकडचे जवळजवळ 7,792 लोकांना आपण प्रिसाइडिंग आणि पोलिंग ऑफिसर आणि 47 आणि 1168 असे आपले मायक्रो ऑब्झर्वरचे आपण नेमणूक केलेली आहे. पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या कालावधीमध्ये आपण लावलेला आहे. त्याच्यामध्ये पोलीस कर्मचारी 1843, होमगार्ड 1400 जवळपास, CAPFच्या 4 कंपनी आपल्याकडे आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये 320 कर्मचारी आहेत. SRPFच्या पण 2 कंपनी आहेत, त्याच्यामध्ये पण 80 कर्मचारी. असे साधारणतः 11,000 लोकांचा स्टाफ हा आपण या मतदान कर्तव्यात नियुक्त केलेला आहे. या वर्षीच्या आपले जे काही मतदान केंद्रांवरती मागच्या वर्षी सारख्या लोकसभेसारख्या जवळजवळ सगळ्या AMFच्या फॅसिलिटी आपल्या प्रत्येक मतदान केंद्रावरती ठेवण्याचं आमचं नियोजन आम्ही केलेलं होतं. त्याच्यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावरती सावलीच्या व्यवस्थेसाठी शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, त्या ठिकाणी तुमची व्हीलचेअर. यावेळी तर अंधार लवकर पडणार आहे त्याच्यामुळं थोडी लाईटची व्यवस्था बाहेर पण राहावी याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रत्येक आरोना सूचना केलेल्या आहेत की तुम्ही तिथे गावामधले ग्रामीण भागामध्ये गावातून काही आपल्याला सोलरचे किंवा याचे लॅम्प्स आपल्याला कसे उपलब्ध करून देता येतील किंवा बॅटरीज कशा उपलब्ध करून देता येतील आणि आतमध्ये देखील लाईट आपल्याला सोलरवरचे लॅम्प्स आपल्याला कसे ठेवता येतील त्याच्या अनुषंगाचं नियोजन आपण केलेलं आहे. प्रत्येक मतदान केंद्रावरती आपण वैद्यकीय पथक राहणार आहे. वैद्यकीय पथकाच्या मध्ये त्यांच्यासाठी त्यांना आपण एक किट पण आपण दिलेली आहे जेणेकरून प्रिसाइडिंग आणि पोलिंग ऑफिसरला कुठली काही अडचण आली तर त्याला तिथले तात्काळ त्याला प्राथमिक जी काही सुविधा आहे ती सुविधा आपल्याला त्या ठिकाणून देता येईल. तर त्या बाबीचं देखील आपण व्यवस्था ठिकाणी केली आहे. दिव्यांग आणि गर्भवती महिलांना प्राधान्य कसं द्यावं त्याच्याही सूचना आपण त्यांना दिल्या आहेत की प्रायोरिटीवरती ज्येष्ठ नागरिक आले किंवा दिव्यांग आहे किंवा प्रेग्नंट लेडी आहे तर त्या लोकांना ताबडतोबीनं मतदान करायला प्राधान्य देण्यात यावं, रांगेत उभं त्यांना ठेवण्यात येऊ नये त्यांच्या अनुषंगाने देखील सूचना आपण या कालावधीमध्ये दिलेल्या आहे. जे काही आता आपल्याकडचे पोस्टल बॅलेट पेपरचं जे मतदान होतं तर त्या पोस्टल बॅलेट पेपरमध्ये यावेळेनं पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणामध्ये टपाली मतदानाच्यासाठी जे काही 85+ लोकांना आपण त्यांच्याकडून त्यांना मतदानासाठी आपण विनंती केली होती तर त्याच्यामधल्या 984 पैकी 917 लोकांनी आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मधलं मतदान पूर्ण झालेलं आहे. 93% मतदान या कालावधीत आपलं पूर्ण झालं. PWDचे काही वोटर्स होते त्याच्यामध्ये 10,210 वोटर होते. त्याच्यापैकी त्यांनी ऑप्ट जे केलं होतं किंवा आम्हाला घरी होम वोटिंग आमचं करायचं आहे तर या होम वोटिंगमध्ये 188 लोकांनी होम वोटिंगची मागणी केली होती. त्याच्यापैकी 180 लोकांनी त्यांचं मतदान चालू करून त्याचं प्रमाण आपलं जवळपास 96% आहे. आणि एसेन्शियल सर्व्हिसेस 12D ज्यांनी भरून दिला होता त्याच्यापैकी 324 असे आपल्याकडे मतदार होते ज्यांनी आपल्याला 12D भरून घेऊन अत्यावश्यक सेवेमध्ये असल्यामुळे त्याचं टपाली मतदानाची त्यांना सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याच्यामध्ये 303 लोकांनी मतदान केलं आणि त्याचं पण प्रमाण आपलं जवळपास 94% मतदान त्याच्यात पूर्ण झालंय. आणि हे जे काही फॉर्म्स आहेत आपले जे काही प्रिसाइडिंग आणि पोलिंग ऑफिसर जे इतर आपल्या मतदारसंघामधून रँडमायझेशन झाल्यामुळे ते दुसऱ्या मतदारसंघात गेलेले आहेत त्यांच्याकडून जे काही आपल्याकडे फॉर्म्स आले होते त्या सगळ्या फॉर्मची स्क्रुटिनी करून 8,105 फॉर्म्स आपल्याकडे मंजूर झाले होते. बरेच फॉर्म त्याच्यामध्ये रिजेक्ट झाले. काही लोकांनी फॉर्म बरोबर भरले नाहीत, काही लोकांनी त्याच्यावरती सह्याच केल्या नाही, काही लोकांनी त्याच्यामध्ये त्यांचं मतदान केंद्र बरोबर टाकलेलं नाही. त्याच्यामुळे बरेचसे फॉर्म रिजेक्ट पण झाले. त्याच्यामुळे मंजूर जेवढे काही फॉर्म आपल्याकडे 8,105 होते त्याच्यापैकी 6,670 अशा एवढ्या लोकांचा आजपर्यंत अजून पुन्हा आता 21 तारखेला पुन्हा त्यांची आपल्याला एकदा शेवटचा आम्हाला क्लिअरन्स येईल राज्याचं मधून आणि आपल्या सर्व मतदान केंद्राचं 21 तारखेला ते पुन्हा हा आकडा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
आजच्या घटकेपर्यंत 6,670 म्हणजे जवळजवळ 82% मतदान आपलं ह्या प्रिसाइडिंग पोलिंग ऑफिसरचं झालेलं आहे. या व्यतिरिक्त आता मतदानाच्या दिवशी जे काही आपल्याला सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे, तर त्याच्यामध्ये साधारणतः 5:30 वाजेपासूनच आमचे सगळे मतदानाची जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा कामाला लागणार आहे. त्यांना त्यांचं मॉक पोल घेणे, पोलिंग एजंट्सची बसण्याची व्यवस्था, त्यांच्यासमोर मॉक पोल आणि त्या सगळ्या प्रक्रिया करून सकाळी ते 6:30ला सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून 7 वाजता ठीक मतदानाला सुरुवात करतील. आणि मतदानाच्या दिवशी जे काही आपण ओळखपत्र म्हणतो त्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत. आधार कार्ड पासून ते मनरेगाचं जॉब कार्ड, बॅकपोस्ट, बँकेचं किंवा पोस्टाचं पासबुक, कामगार मंत्रालयाने दिलेलं विमा कार्ड, वाहन चालकाचा परवाना, पॅन कार्ड किंवा तुमचं स्मार्ट कार्ड किंवा भारतीय पासपोर्ट, पेन्शन दस्तऐवज काय असेल तो, किंवा थोडक्यात खासदार आमदारांनी दिलेलं अधिकृत ओळखपत्र. जर एखाद्याकडे एपी कार्ड नसेल तर या कुठल्याही ओळखपत्राच्या आधारे त्याची ओळख पटवून घेऊन त्याला आपल्याला मतदान करण्याची व्यवस्था ही आपण या कालावधीमध्ये केलेली आहे. आणि या व्यतिरिक्त जर का कोणाला काही लागतच असेल तर त्या कालावधीमध्ये आपल्या वेबकास्टिंगद्वारे किंवा CVCच्या तक्रारीद्वारे किंवा 1950 या टोल फ्री क्रमांकावरती आपल्याला त्या उद्या सगळे आमच्या यंत्रणा इथे कार्यरत राहणार आहेत. त्याच्यामध्ये त्यांना ती पण मदत, कोणाला अडचण आली काही तर त्याच्यासाठी त्या याच्यावरती आपल्याला कॉल करता येणार. या व्यतिरिक्त जे काही आपलं मतदानानंतर सर्व मतदान केंद्र जे आपल्या स्ट्रॉंग रूम राहणार आहेत प्रत्येक आरोच्या लेवलला, तर त्या आरोच्या लेवलला 3 लेअरमध्ये त्यांचं स्ट्रॉंग रूमला विशेष सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात इंटरनल जी आहे ती CAPFची सेंट्रल आर्म पोलीस फोर्स राहणार आहे. त्याच्यानंतर दुसरा याला स्टेट आर्म पोलीस राहणार आहे. आणि मग सगळ्यात मागचा शेवटचा राऊंड राहणार आहे तो थर्ड राऊंड आपला रेग्युलर पोलीस आपले राहते. अशा पद्धतीने अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था ही आपल्याला 20 तारखेला संध्याकाळनंतर जेव्हा स्ट्रॉंग रूम सील होईल त्याच्यानंतर 21 आणि 22 या 2 दिवसासाठी ते राहणार आहे. मतमोजणीच्या दिवशी 23 तारखेला सकाळी 8ला मतमोजणी त्याच ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी आपलं सिलिंग आहे त्याच ठिकाणी मतमोजणी आहे. प्रत्येकाचं केंद्र या ठिकाणी सगळ्यांना दिलेलं आहे. मतमोजणीच्यासाठी सुद्धा वेगळे ऑब्झर्वर पुन्हा आपल्याला प्रत्येक मतदारसंघासाठी एक, म्हणजे जे आपल्याकडे एक आहे आता साक्रीला निलम एक्का साहेब राहणार आहेत. धुळे रूरलला अनुप ठाकूर हे नवीन ऑब्झर्वर फक्त काउंटिंग एवढ्या कामापुरते त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे इलेक्शन कमिशनकडनं. ते 20-21 तारखेला ते आपल्याकडे रिपोर्ट करतील. धुळे सिटीला रणजित कुमार जे आपल्याकडे एक्झिस्टिंग जनरल ऑब्झर्वर होते. सिंदखेड्याला भानु प्रताप यादव हे नवीन ऑब्झर्वर पुन्हा येत आहेत. आणि शिरपूरला राजेश कुमार गुप्ता यांची अपॉइंटमेंट ही निवडणूक आयोगाने या निमित्तानं केलेली आहे. आपल्याकडचे जे काही मतदान कमी होतं याच्यासाठी आपली जी काही खूप आम्ही धडपड केली, स्वीपच्या खूप मोठ्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या आणि आम्ही प्रत्येक मतदान केंद्रात प्रत्येक मतदारसंघाचं लोकसभेच्या याचं अनालिसिस केलं आणि शोधून काढलं की प्रत्येक मतदान केंद्रामध्ये किती मतदान झालेलं आहे. तर त्याच्यात आमच्या असं लक्षात आलं की 42% ते 50% साक्रीमध्ये मतदान जे झालं ते फक्त 23 पोलीस स्टेशन अशी आहे की जिथे मतदान खूपच कमी झालेलं आहे. मग याचं वेगाने अनालिसिस करून घेऊन इथे काय अडचण आहे का किंवा तिथलं आता आपलं मतदान वाढवायचं असेल तर काय केलं पाहिजे. तसंच धुळे रूरलमध्ये अशी 22 मतदान केंद्र आढळली की ज्याच्यामध्ये मतदान खूप कमी झालेलं होतं. धुळे सिटीमध्ये मात्र 33 ते 40 म्हणजे 33 पासून ते 40% मतदान असलेली 4 मतदान केंद्र होते आणि 41 ते 50% 94 मतदान केंद्र ही सर्वात जास्त मतदान केंद्र धुळे सिटीमधली आहेत. तर त्याचा सुद्धा वेगळा प्रत्येक मतदान केंद्राने आहे त्यांचा एक वेगळा प्लॅन सगळ्या आरोग्यांना आपण सांगितलेला होता की तुम्ही तिथे वेगळ्याने तयार करून घेऊन त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी करा. तर तसं सिंदखेड्यामध्ये 27 ते 30% मधलं 1 मतदान केंद्र, 31 ते 40% मधलं 1 आणि 41 ते 50% मध्ये 47 मतदान केंद्र अशी आहेत की ज्या ठिकाणी मतदान कमी झालेलं होतं. शिरपूरमध्ये मात्र फक्त 41 ते 50% मधलं 1च मतदान केंद्र आहे. अशी साधारणतः 200 मतदान केंद्र आहेत की ज्याच्यामध्ये 200 होते किती होते 193 195 जे काय म्हणजे या सगळ्यांची लिस्ट जी आहे त्याच्यानुसार आम्ही आता त्या ठिकाणी त्या मतदान केंद्राच्या सगळ्या मतदारांचे अनालिसिस करून घेऊन त्या ठिकाणी जे काही लोकल लेवलवरची आमची जी टीम आहे ग्रामपातळीवरचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि ग्राम रोजगार सेवक किंवा आशा, अंगणवाडी यांच्या माध्यमातून आणि आपल्या महिला बचत गटाच्या महिलांच्या माध्यमातून प्रत्येक घराघरामध्ये जाऊन त्यांना कॅनव्हासिंग करणे आणि त्यांना सांगणे की तुम्ही तुमचं मतदान करा. त्याचं सुद्धा प्लॅनिंग हे आपण या कालावधीमध्ये केलेलं आहे. या व्यतिरिक्त मागच्या वेळेला देखील आपण मागच्या लोकसभेला
मोठ्या प्रमाणात आपण अशाच कोणत्या स्वीप ऍक्टिव्हिटी करून जवळपास आपण 4.5 ते 5% आपलं मतदान आपण वाढवलेलं होतं. याही वर्षी आता आमचा तसाच प्रयत्न आहे की यावर्षी देखील आपल्या मतदानाच्या मध्ये भरीव अशा पद्धतीची वाढ व्हावी असा आमचा स्वीपच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीच्याद्वारे आम्ही प्रयत्न केलेला आहे. माझी या निमित्तानं आपल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आणि वोटर्सना पुन्हा एकदा विनंती राहील, एवढी सगळी यंत्रणा आम्ही सगळी राबवतो आहोत. सगळ्या फील्डमधल्या सगळ्या लोकांना आपण कामाला लावून याच्या संदर्भात आपण काम करतो आहोत. नागरिकांना आणि माझी वोटर्सना देखील विनंती राहील की आपण या लोकशाहीच्या सोहळ्यामध्ये आपल्या माध्यमातून आपण त्याची जरा प्रेसला मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे देणारच आहात, प्रसिद्धी देणार आहात की मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी वोटिंगला यावं. त्याच्यामध्ये आपल्या महिला असू देत, मुली असू देत, मुलं असू देत, तरुण मुलं मुली किंवा ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग या सगळ्याच लोकांनी, ट्रान्सजेंडर या सर्वच जे काही व्हलनरेबल ग्रुप्स आहेत, सगळ्या व्हलनरेबल ग्रुप्स, ट्रायबल्स, सर्वच स्तरातील सर्व वोटर्सनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावं आणि आपलं मतदान नोंदवावं असं या ठिकाणी आवाहन करतो आणि आपल्या प्रश्नांच्यासाठी आपण हे फ्लोअर ओपन करतो. सर, 2019च्या तुलनेत धुळे विधानसभा क्षेत्रामध्ये आता किती मतदान वाढलेलं आहे? नवीन मतदारांची किती नोंद झाली? नवीन मतदारांची दाखवली होती तुम्हाला मागच्या वर्षी. याच्यात आपण 9,784 दाखवलेले आहेत नवीन मतदार, पण लोकसभेपासून म्हणताय का? विधानसभेला किती वाढलेले आहेत? मागच्या विधानसभेला आणि आता चालू विधानसभेला काढावं लागेल मागच्या विधानसभेला. सर, एक आपण वोटर स्लिप वाटपाचं 75% वाटप झालं. हो, 95%. पण प्रत्यक्षात जर तुम्ही धुळे शहरातल्या अनेक भागांमध्ये फिरा, कोणाला स्लिप मिळाली? पत्रकार प्रत्येक एरियात राहतात. कुठल्या एरियामध्ये स्लिप पोहोचली? सर, जे नगावगारी परिसर, फॉरेस्ट कॉलनी मतदारांच्या राजकीय पुढाऱ्यांपेक्षा आमच्याकडे 8 दिवस आधी तुमच्या स्लिप आल्या. हो, नाही म्हणजे आल्या. हे आता याच्यामध्ये आमचा वारंवार पाठपुरावा चालू आहे. आमच्याकडे सगळ्यांच्या रजिस्टर्स मेंटेन केलेले आहेत. प्रत्येक BLOचं रजिस्टर व्हेरीफाय करायला आम्ही ऑफिसर्स अपॉइंट केलेले आहेत. तुम्ही त्याच्या सह्या अपॉइंट करा. गेल्या कुठे जर 95%चा दावा जर केला जातो आहे, म्हणजे असं समजा की 10 पैकी 9 लोकांना मिळालेले आहेत. इथे 10 पैकी एका व्यक्तींकडे गेलेले आहे. माझ्या कॉलनीत संपूर्ण नाहीये कोणाला. संपूर्ण नाही म्हणजे काही मिळाल्या नाहीच आहे. गडगुजर कॉलनी 88 प्लॉट नाही. हा थोडासा इश्यू राहतो आणि पुन्हा एकदा व्हेरीफाय करतो. नाही, व्हेरिफिकेशन त्याचं झालेलं आहे. त्यासाठी आपले जे काही आपले सेक्टर ऑफिसरच्या माध्यमातून आणि त्यांचं जे काही रजिस्टर मेंटेन केले जातात ते खात्री करून घ्यायला पुन्हा एकदा आपण त्याची खात्री करून घेतो. तुमच्या सगळ्या पत्रकारांच्या अनुषंगाने इतर का तुमचा हा सगळ्यांचा हा इश्यू असेल तर आपल्याला आम्ही जरा ते संध्याकाळपर्यंत इन्शुअर करतो. काय प्रचार थांबल्याच्या नंतर आज अनेक नैतिकांमधून सुद्धा उमेदवारांचे काही प्रोस्पेक्ट आलेले आहेत. काय त्यांच्यावरती कारवाई होणार आहे का? प्रचार थांबल्यानंतर उमेदवारांचे प्रचार करणारे जे काही पत्रक आहेत तर ते आलेले आहेत. त्याला परवानगी ना पेपरमध्ये टाकण्यात आलेले आहेत. हा, पेपरमध्ये त्याला ओपन प्रचार बंद आहे. फक्त जे आता तो एक प्रकारे ओपन प्रचार आहे त्यांच्याकडे, त्यांचं काय जिल्हा माहिती अधिकारी आपले सक्षम आहेत त्याच्यामध्ये. ते त्यांनी परवानगी आपण त्यांना त्यांच्या तेच नोडल आहे, त्यामुळे ते सांगतील त्याच्याप्रमाणे करू. नाही सर, उमेदवारांच्या त्यांनी बोललाय, प्रेस नोट तुम्ही बोललात ना, तर काही उमेदवारांनी म्हणजे आता जे सुरू झालेलं आहे आमच्या वृत्तपत्रांकडे फ्लो सुरू झाला आहे आता. अमुक उमेदवाराला अमुक समाजाचा पाठिंबा, अनेक या संघटनेचा पाठिंबा, त्या संघटनेचा पाठिंबा, हे कशामध्ये बसतंय? उद्याला ते छापून आल्यानंतर काय होईल? मग आम्हाला तेच विचारायचं आहे की आता आमच्याकडे जे आले आहेत आतापर्यंत आम्हाला 7, 8, 10 जणांचे हे बरं राजू यांचे पाठिंबा, त्यांचा पाठिंबा, ते वृत्तपत्र कसं आम्ही कसं? आमच्याकडे 4 लोक आलेले आहेत आणि आज जवळजवळ सगळ्याच वृत्तपत्रामध्ये छापून आलेलं आहे पाठिंब्याचं. एकही एका वृत्तपत्रात आहे ना पाठिंब्याचं आहे. हा, मग तेच आम्हाला तेच विचारायचं. नाही ते काय हे बघा, म्हणजे आपण ते काय बंद करणे हा आपला काय त्याच्या मागचा धोरण असू शकणार नाही. पाठिंबा कुणाला द्यायचा काय फक्त त्या
त्याचा जर का काही एक्सपेंडिचर जो असेल तर एक्सपेंडिचर फक्त त्याच्या कसा कन्सिडर करता येईल त्या बातमीचा That is to be seen. उमेदवाराच्या खर्चात पडणार. अच्छा म्हणजे ते तो आपल्याला त्याचं व्हॅल्युएशन असं आपल्याला काय म्हणता येईल सर मतदान झाल्याचं अपडेट आम्हाला पत्रकारांना किती तासात देणार? 1 तास का 2 तास जी मतदान होईल? नाही आता तेच मी तुम्हाला सांगत होतो की ह्या ऍपच्या माध्यमातून आता 2 तासानंतरच मतदान म्हणजे समजा 7चं मतदान सुरू झालं 9 वाजता तर तुम्हाला अपडेटेड आकडा तो पब्लिक डोमेनलाच येणार आहे 9:30 वाजता. त्याच्यात फरक किती 9:30 पर्यंत येईल. 9:30 जो मंजूर आहे तो पण 9:30 वाजता बंदच होतं ते आमचं. आम्हाला ते 9 ते 9:30 एवढाच फक्त स्लॉट दिलाय तेवढ्या दिवसात त्याच्यात तुमचं जे अपडेट करायचे ते अपडेट करा. 9:30 वाजता बंद कोणताच देता येणार नाही. म्हणजे आम्हाला पण भानगड नाही आणि ते तुम्हाला तर लगेच 9:30 वाजता ते बाहेर डिस्क्लोज होईल. 9:30 वाजता 9:32 9:32ला 33ला ते ओपन होत राहते. नाही ते पूर्वानुभव आहे. साखरी ना साखरी कायम लेट असतं सर्वच बाबतीत. हो म्हणजे गेल्या 4 पंचवार्षिक बघूया काय काय प्रगती काय काय होते का बघ. साखरीचा आम्ही नोंद घेतो. साखरीला बघू काय करता येईल सर, वस्तू जे जमा झालेले आहे आयकर विभागात त्याचे नाव डिक्लेअर नाही केले जात का? नावं तर आमच्या त्यांच्या सगळ्या जिथे जिथे गुन्हे दाखल झाले गाडीवाल्याचं नाव येतं फक्त ड्रायव्हरचं नाव येतं खरं मालक नाही भेटत ना. नाही त्याच्यात आता सगळ्या प्रकरणांमध्ये इन्क्वायरी आणि इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. कारण इथं व्हॅल्युएबल अमाऊंट मोठमोठे आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाचं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होईल आणि मग त्याच्यामध्ये जी काही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर ते डिस्क्लोज होईल. त्याच्यात सुद्धा महत्वाचा मुद्दा एकच राहतो की तो डायरेक्टली इलेक्शनच्या रिलेटेड कुठला मौल्यवान वस्तूचं वाटप होतं का किंवा कॅशचं वाटप होतं का किंवा गांजाचं वाटप होतं का तर ते फक्त आपल्या इलेक्शनच्या रिलेटेड ते बघितलं जाईल. नसेल इलेक्शनच्या रिलेटेड तर ते क्लोज होईल. तो त्याच्याशी त्याचा काही समस्या नाही. म्हणून गोल्ड सापडला आपल्या त्या संदर्भात नेमकी काय आता त्याचं स्टेटस आहे आपल्यापर्यंत आली का ते पोलीस प्रशासनाकडनं माहिती कोणाच होतं तेच ना म्हणजे याच्यात आता जी काही इन्क्वायरी एजन्सीज आहेत ना ते आपलं जे सीझर ESMS जे ऍप आहे त्या ऍप मधून आता ते डायरेक्टली 2 एजन्सीला गेले GST आणि इन्कम टॅक्स. आता हे दोन्ही डिपार्टमेंट त्यांचं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करतील. GSTचं डिपार्टमेंट GSTच्या अनुषंगाने करेल इन्कम टॅक्सच्या अनुषंगाने करेल आणि मग ते त्याचं डिटेल रिपोर्टिंग जे आहे ते रिपोर्टिंग ते त्या ऍपच्या माध्यमातून येईल आणि मग ते पुढे आम्ही डिस्क्लोज करू. पण त्याला कळलं नाही की बटन कोणत्या बटन दाबायचं. मग त्या ठिकाणी केंद्र तसे ते आहेत ते मदत करते का ते सोबत आहेत ते मदत करू शकतात. कायदा काय म्हणतो? नाही कायद्यामध्ये ज्या मतदारांना त्यांचं मतदान करायचं त्यांना स्वतःच ते मतदान केलं पाहिजे जाऊन आतमध्ये. जर तो म्हणजे त्याला डोळ्याने आंधळा आहे किंवा त्याला अजिबात काही दिसत नाही त्याच्यावरती आपण ब्रेलची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामुळे त्याला ब्रेल मधली आपण मतपत्रिका दिलेली आहे. याच्यातून जे दिलेलं नाही आम्ही ते जेवढे काही आपल्याकडचे टोटली ब्लाइंड असलेले जे काही उमेदवार आपलं मतदार होते त्यांना आम्ही ब्रेलची मतदार यादी जोडली आणि ती पण आम्ही बाहेर जोडून लावणार आहे. म्हणजे त्यांनी आपली त्याच्यामधला त्याचा नंबर मध्ये त्यांनी ब्रेल मधून त्यांनी तपासायचा आणि मग त्याच्या जाऊन त्यांनी आतमध्ये तो हे करायचं. ब्रेलची पण आतमध्ये सिस्टीम राहणार आहे तुमच्या वोटिंगच्या याला. नाही त्याला आता तू बाकी सगळं बरोबर आहे तर तू त्याला तर तो व्हीलचेअर घेऊन आतमध्ये येऊ शकतो किंवा त्याची काठी असेल तर काठी घेऊन तो आतमध्ये येऊ शकतो आणि आपलं मतदान करू शकतो. त्याला कुठल्या उद्या सुट्टी उद्याची तर डिक्लेअर आपल्याकडे अशी काही तक्रार नाही का एका उमेदवारांच्या काही शाळा आहे त्यांनी 10 दिवस सुट्ट्या दिलेल्या आहेत आपल्याकडे काही तक्रार आली? तशी तर काही तक्रार नाही अशी काही तक्रार नाही. लोकसभेच्या टायमाला एक ठिकाणी अनुचित प्रकार घडला होता दगडफेकीचा. हो तर त्यावेळेस याच्यावरती काही म्हणजे असा पोलिसांचा काही राहिला नाही. तर अशा वेळेस आताच्या इलेक्शनमध्ये असं काही नियंत्रण कशा पद्धतीने अशा घटना घडणार नाही. हे बघा याच्यामध्ये मागच्या काय प्रत्येक माणूस आता एक्सपिरियन्स मध्ये जसं अनुभव येतो तसं आपण त्याच्यामध्ये दुरुस्त करत जातो. मागचं जे काही ज्या मतदान केंद्राच्या अनुषंगाने ते घडलेलं होतं त्या मतदान केंद्राला मी पण व्हिजिट केली आणि मग त्याच्यात असं लक्षात आलं की त्याला एकच गेट होतं आणि छोटंसं गेट आहे आतमध्ये जायला. मग आम्ही त्याला एक दुसरं गेट पाडून घेतलं मागच्या बाजूने. म्हणजे तिथून त्या रस्त्यामध्ये आलेला माणूस त्यांनी मतदान केलं की त्याला बाहेरच्या बाहेर त्याला निघता आलं पाहिजे हा एक त्यातला मार्ग केला. आणि इतर जे काही बाबी आहेत त्याच्यामध्ये आपण क्यू मॅनेजमेंटसाठी आपण वेगळे व्हॉलंटियर्स आपण ठेवणार आहोत. आपल्याकडे आपण जी CAPF आहे CAPFच्या सगळ्या ज्या काही कंपनी आहेत त्या कंपनी आपण अशा इथे एकापेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत. 4 मतदान केंद्र आहेत 5 मतदान केंद्र आहेत 7 मतदान केंद्र आहेत काही ठिकाणी 8 मतदान केंद्र आहेत. ते कोणतं गिलोडिया कोणतं स्कूल त्याच्या 8 का काहीतरी 7 मतदान केंद्र आहेत. तर तिथे गर्दी खूप असते. मग तिथे आम्ही तिथे सेंट्रलचा जो फोर्स आहे तो फोर्स आपला बाजूला आपण तिथे ठेवणार आहोत जेणेकरून क्यू मॅनेजमेंट करायला आणि लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन हाताळायला तिथे आपल्याला मदत होईल. तो जो प्रकार झाला तो
जवळजवळ समोरासमोर हिंदू आणि मुस्लिमचा प्रकार नाही. त्याच्यामध्ये फक्त माझी आपल्या माध्यमातून आणि आपल्या प्रेसच्या माध्यमातून आपण आज ते सगळं प्रेसला पण द्यावं की आपण एक तर आपण 144 डिक्लेअर केलेली आहे उद्यासाठी. त्याच्यामुळे 5 लोकांपेक्षा जास्त लोक जर एका ठिकाणी उपलब्ध राहत असतील तर त्यांना ते त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील. बाहेर मतदान झाल्यानंतर लोक काय घोळक्याने चौकामध्ये उभे राहून त्याच्यामध्ये चर्चा करत राहतात आणि मग तो त्याच्यामधून वादावादीला सुरुवात होते. त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून माझी एकच रिक्वेस्ट राहणार आहे, आम्ही पण ते इन्शुअर करणार आहे पोलिसांच्या माध्यमातून आणि आपल्या CAPFच्या माध्यमातून की मतदान झाल्यानंतर त्यांनी आपल्या घरी जावं. त्यांनी कुठेही काय आता संवेदनशील केंद्र राहिलेले नाही, बरोबर आहे, काढून टाकलं शासनाने, पण संवेदनशील केंद्र जे आहे ते आमच्या भागात आत्ताच परवा एक वाद झाला तर त्या ठिकाणी त्यांचं तेच म्हणणं आहे की त्या ठिकाणी जे आहे ना त्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त लावला तर मतदान सुरळीत होईल. संवेदनशील क्षेत्रामध्ये बाहेरचे पोलीस होते गेल्या वेळेस, मात्र लोकसभेला यावेळेस नव्हते. त्यामुळे आता यावेळेस विधानसभेत त्या ठिकाणी घोळ होऊ शकतो अशी काही केंद्र आहे. जसं आमच्या भागातलं मोगलाईचे केंद्र जे आहे ते संवेदनशील आहे, ते 100% काहीतरी गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिश्र वस्तीमध्ये सर्वाधिक आहे आणि त्या ठिकाणी तो बंदोबस्त लावणं गरजेचं म्हणजे आमची एक सूचना आहे तुम्हाला. या शहराला काय 2 वेळेस दंगलीची पार्श्वभूमी हो आणि हे यावेळेस ते असं आजचं निवडणूक जी झालेली आहे ती एकदम तणाव खाली आहे आणि संमिश्र एरियामध्ये ते घडू शकतं म्हणून आम्ही सूचना संमिश्र एरिया म्हणजे आमच्याकडे त्याला डायरेक्ट बॉर्डर म्हटलं जातं. बॉर्डरला जे काही केंद्र आहेत त्या ठिकाणी असे काही उद्या काही प्रकार घडू शकतात तर एक्स्ट्रा काही आपण खबरदारी घेणार. तेच माझं म्हणणं आहे की याच्यात त्या ठिकाणी आपण एकदम जवळ तिथे एरिया डॉमिनेशन करणारे जे काही CAPFच्या मोठ्या आपण हाफ सेक्शन्स आहेत ते सेक्शन आपण अशा सगळ्या मतदान केंद्राच्या ठिकाणी जिथे संमिश्र वस्ती आहे, जिथे मागचा इतिहास आहे किंवा आपल्याला अँटिसिपेशन आहे त्या ठिकाणी आपण ऍडिशनल फोर्स तिथे पोलिसांनी लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं सेक्टरचं पेट्रोलिंग पण त्याच्या मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे राहणार आहे. त्याची व्यवस्था पोलिसांनी त्यांचा हा सगळा अंदाज घेऊन केलेली आहे. तरी आपली जी काही सूचना आहे त्या सूचनांच्या अनुषंगाने पुन्हा एकदा आम्ही त्याच्यात एन्शुअर करून घेऊ की त्या ठिकाणी योग्य बंदोबस्त तिथे ठेवला जाईल. याला जोडून एक प्रश्न असा आहे की देवपूर भागामध्ये गेल्या 8 दिवसापासून रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामुळे रोज 1 तास 1.5 तास ट्रॅफिक जाम होतं. आता ट्रॅफिक जामचं जे काम सुरू आहे त्याच्यात 3 मतदान केंद्र आहे. त्याच्यात LM सरदार हे सेन्सिटिव्ह आहे, बॉर्डरचा विषय, SSVPS आहे, महाजन आहे आणि SNDT आहे. तर उद्या तिथे ती एकतर त्यांना काम बंद करायला आपल्याला सांगावं लागेल PWDला, नाहीतर मग तिथे ट्रॅफिक कंट्रोलिंगसाठी हे ठेवावं लागेल. पण ते काम बंद ठेवलेलंच उत्तम राहणार. काम बंद ठेवूया उद्या आम्ही सूचना देतो. हो, कारण रोज 2-3 तास ट्रॅफिक जाम होते त्या ठिकाणी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. आम्ही प्रेस फोटोग्राफर मोबाईलनेच फोटो काढतो. आता ते टीव्हीला बातमी देते किंवा मोबाईल अलाउड मध्ये आम्ही आता मतदारांची रांग लागलेली आम्ही तिथे मोबाईलनेच फोटो काढणार नाही. मग तिथे आम्हाला फक्त प्रेस फोटोग्राफर लोकांना अलाउड केलं पाहिजे. मतमोजणी आणि केंद्र रांगा लागताना त्याच्या फोटो आम्ही काढतो. रांगा लागतं त्या फोटोचं म्हणजे ज्यांना आपण ओळखपत्र दिलेलं आहे, ज्यांना ओळखपत्र दिलेलं आहे लागलेली मोठीमध्ये आम्ही ते फोटो काढतो ना खोलीच्या बाहेर मोठे फक्त मतदान केंद्राच्या आत ते फोटो काढणार. आम्ही फोटो काढतो ना. मतमोजणीला पण राहील ना मोबाईल आला सर. एक महत्वाचा विषय असा आहे की आता परिस्थिती अशी आहे की समजा DIO साहेबांना सुद्धा जर माहिती हवी असेल तर त्यांना सुद्धा 5 आरोंना फोन करावा लागतो. म्हणजे त्याचा कोणी असा कोऑर्डिनेटर या जिल्हा सेंटरला कोणीच नाही. उद्या मोठ्या प्रमाणावर आपलं पीक पसरणार आहे किंवा ते बुद्धिभेद करणं जे काही राजकीय डावपेच असतील तर त्याप्रमाणे अस्थिरता निर्माण केली जाते या जिल्ह्यात, ते सर्वांनाही ते ठाऊक आहे. तर अशा स्थितीमध्ये ते खरं आहे का खोटं आहे, चॅनल्स किंवा ह्या सगळ्या गोष्टींच्या पातळीवर हा विषय गंभीर होतो आणि त्याच्यातनं आपल्याही जिल्ह्याची एक प्रतिमा खराब होण्याचा प्रश्न असतो. तर पोलीस आणि आपला प्रतिनिधी मिळून जर उद्या काही कोणी असा प्रतिनिधी त्यांच्याकडून आम्ही कन्फर्म केलं तर किमान त्या अफवा किंवा त्याच्यामुळे ज्या काही घडणारे आहेत ते थांबवू शकते असं वाटतं. आहेत ना. बघा आता आपली जी काय डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूम आहे ना त्या कंट्रोल रूम मध्ये सगळ्या प्रकारच्या आम्ही पण तिथे त्याच ठिकाणी राहणार आहोत. दिवसभर आम्ही तिथेच थांबणार आहोत. मी आहे, RDC राहणार आहेत, आमचे पोलीस विभागाचे अधिकारी त्यांच्या कंट्रोल रूम मध्ये राहतील आणि सगळे लोक आम्ही त्याच्यामध्ये नियंत्रण ठेवणार आहोत. आणि कोणाला कुठले 1950 आपला ओरिजिनल नंबर आहे त्या नंबरवरती कोणाच्या कुठल्याही जरी कंप्लेंट्स आल्या तर त्याचं लगेच ऍड्रेस करायला
गाईडलाईन्स तर खूप आहेत. गाईडलाईन्स तर अशी पण आहे की आलेली कुठली टीव्हीवरची बातमी किंवा कुठली अफवा जरी काय असेल तर त्याला आपल्याला 2 तासाच्या आतमध्ये त्याचं आपल्याला रिफ्युटल आपल्याला द्यायचं आहे, वस्तुस्थिती काय आहे ती नमूद करायची आहे. कारण आपल्याकडे ऑलरेडी ढिगानं तक्रारी येऊन गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे मग उद्या काय होऊ शकतं याचा अंदाज आपल्याला नाही. तर तुम्हाला तुमच्याकडे नाही आहे. व्हायरल झालंय ना DIO कडनं ते पत्रक व्हायरल झालं ना काल. तेच ना तुम्ही विषय काढला ना वाचलं का तुम्ही DIO ने केलंय आक्षेप जो अस्थिरता निर्माण होईल सर काय त्यांनी कॉग्निजन घेतलं फक्त तो गुन्हा दाखल इस्तेमाल जप्त केलाय. फक्त तुम्ही व्हॉट्सअपला बघितलं कुठे आली काय काय जमायचं हे केलं का डॉक्युमेंट मिळालं का जो आहे ना त्याच्यावर FIR नोंदवली व्यवस्था केलेली. हो आम्ही तिथे व्यवस्था केलीच आहे. गाईडलाईन्स आहे तर तिथे खाट टाकून खाट काय तिथे टीव्ही आणि त्याचं मॉनिटरिंग करायला माणसं ही सगळी तिथे व्यवस्था आम्ही करतोच आहे प्रत्येकाला. त्यांना कोणत्या कॅन्डिडेटला काय झालं माझा प्रॉब्लेम झाला. माझं मतदान ते ती अकोल्याला होतं नाव झालं नाही इकडे अर्ज केलाय इकडे जर झालं इकडे तर करून निनावी याच्यावर पोलीस गुन्हा दाखल झालाय मान्य सर एक मत कालच DIO कडे एक महत्वाची आहे म्हणजे आक्षेपार्ह जे पत्रक सरकार झालेलं आहे त्या संदर्भात काही दस्तावेज काही जप्त केले का पुढे काही केले का त्याचे काय त्याच्याबद्दल काही कागदपत्र म्हणजे तशा काही ते आता इन्व्हेस्टिगेशन आता पोलीस करतील. गुन्हा दाखल आपण करण्यासाठी त्यांना अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रश्न होता तेच होते. हा तर आता कसं आहे त्याच्यामध्ये मुद्रक आणि प्रिंटर या 2 लोकांचे नाव त्याच्यावरती नाव नाही त्याच्यामुळे तो अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा आहे. आता तो पोलीस त्याच्यात इन्व्हेस्टिगेट करतो आणि कारवाई करतो. पत्रक सापडले नाहीत ना आपल्याला असंच नाही अजून पडतं महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024च्या उद्या होऊ घातलेल्या मतदानाच्या अनुषंगाने आज सर्व मतदानाची पथकं जी आहेत पथकं सर्व मतदान केंद्रावरती पोहोचत आहेत. त्यांच्या सर्वांच्या EVM मशीन्स आणि सगळं त्यांचं मटेरियल आहे ते मटेरियल त्यांना सगळ्यांना वाटप होऊन झालेलं आहे. आज उद्याच्या होणाऱ्या मतदानाच्या मध्ये टोटल 18,31,326 मतदार आपल्या ह्या 5ही मतदारसंघामध्ये आहेत. याच्यामध्ये सैनिक मतदार 276 आणि नवमतदाराची संख्या 44,296 आहेत. आणि त्या सर्व मतदान केंद्रांमध्ये आपले जे काही उमेदवार आपल्या जिल्ह्यातले आहेत ते जवळजवळ 56 उमेदवार हे आपले या रिंगणात या निमित्तानं आहेत. ज्या काही आपल्या FST SST आणि VSTच्या टीम आपण सगळ्या नेमलेल्या होत्या त्यांच्याकडून देखील आणि आपल्या पोलीस आणि सगळ्या यंत्रणांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ASMSमध्ये सीझर्स आणि याचे झालेले आहेत. जवळपास 20,93,00,000 रुपयाचे सीझर्स या कालावधीमध्ये झाले. त्याच्यामध्ये जवळजवळ 9 कोटी रुपये रोख आणि 3,36,00,000 रुपयाची इलिगल असलेलं दारू, ड्रग्जमध्ये 1,11,00,000चे ड्रग्ज आणि इतर मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्याच्यामध्ये 4,25,00,000 रुपयाचे जवळजवळ सोने आणि इतर मौल्यवान वस्तूची जप्तीची कारवाई या कालावधीमध्ये झालेली आहे. सी विजिल आणि ह्या आतमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लोकांनी तक्रारी केलेल्या होत्या. त्या सगळ्या तक्रारींचं निराकरण देखील या निमित्तानं करण्यात आलेलं आहे. आता उद्या होत असलेल्या मतदानाच्या अनुषंगाने सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे.
आणि या माध्यमातून माझी सर्व मतदारांना सुद्धा विनंती आहे की संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जर आपण मतदानाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदानाला पोहोचला नाहीत तर कमीत कमी रांगेत उभं राहून आपण किती वाजेपर्यंत जरी मतदान रांग जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मतदान हे सुरूच राहणार आहे. त्याच्यामुळे संध्याकाळी 7 वाजू देत 8 वाजू देत मतदान हे सुरू राहील. त्यामुळे आपण या मतदानाच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं व लोकशाहीला बळकट करण्याच्यासाठी प्रयत्न करावे. या निमित्तानं जे काही पोलीस बंदोबस्त जो मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्या ठिकाणी आपण लांबलेला आहे, जवळजवळ आपले 12-12.5 हजार लोकांचा सगळा स्टाफ आपण या सगळ्या कामासाठी नेमलेला आहे. मायक्रो ऑब्झर्व्हर्सची सुद्धा नेमणूक या सर्व ठिकाणी पथकांच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावरती ज्या काही मिनिमम फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये आपण सावली आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, बसण्याची व्यवस्था आहे, वेटिंग रूम आहे किंवा आपल्याकडच्या काही प्रेग्नंट आणि दिव्यांग असतील तर त्या लोकांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था आहे. सर्व व्यवस्था आपण प्रत्येक मतदान केंद्रावरती करण्याच्या सूचना आपण सगळ्या आरोंना दिलेल्या आहेत. त्यामुळे सर्व मतदारांनाच माझी विनंती आहे की आपण मागच्या आपला अनुभव लक्षात घेता होत असलेलं मतदान कमी होत असलेलं मतदान पाहता यावर्षी तरी कमीत कमी आपण भरघोसपणे मतदानाला पुढे यावं आणि लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे.